Hello everyone, welcome to all. Today I am going to teach you problem set 5, question number 3 and question 4. Question 1 आणि question 2 हा पार्ट 1 मध्ये दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सुरू करूया क्वेश्चन 3. Question 3. Write the place name and place value of each digit in the following number. म्हणजे आपल्याला या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे राईट म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे द प्लेस नेम, म्हणजे प्रत्येक नंबरचं इथे आपल्याला प्लेस नेम लिहायचं आहे. म्हणजे 3 कुठल्या प्लेसवर आहे, 5 कुठल्या प्लेसवर आहे आणि त्या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू इथे रायटिंग करायची आहे. ऑफ इच डिजिट इन द फॉलोइंग नंबर, म्हणजे खाली जे नंबर दिलेले आहे, फॉलोइंग म्हणजे खाली जे नंबर दिलेल्या प्रत्येक नंबरची, इच म्हणजे प्रत्येक नंबरची, डिजिट म्हणजे अंक, म्हणजे नंबरवर दिलेले जे प्रत्येक अंक आहे त्या अंकाची आपल्याला प्लेस नेम आणि प्लेस इथे व्हॅल्यू रायटिंग करायची आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामधला 3 मधील 1 35,705. तर ह्या प्रत्येक तिन्ही क्वेश्चन सोल्युशन आपण इथे अगोदर काढलेलं आहे. तर तुम्हाला कशाप्रमाणे रायटिंग करायचं आहे ते इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर 3 हा 10,000 प्लेसवर आहे, 5 हा 1000 प्लेसवर आहे, 7 हा 100 प्लेसवर, 0 10 प्लेसवर, 5 हा युनिट प्लेसवर. तर सोल्युशन याप्रमाणे करायचं आपल्याला. हा नंबर रायटिंग करून घ्यायचा आहे. याप्रमाणे तुम्हाला प्लेस माहिती नसेल तर प्लेस रायटिंग करून घ्यायची आहे. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. 3 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून 3 रायटिंग करायचे आहे. इज इक्वल टू 3 कुठल्या प्लेसवर आहे, 10,000 म्हणून इज इक्वल टू 3 इंटू 10,000 करायचे आहे, कारण की तो 10,000 प्लेस आहे. दोघांचा मल्टिप्लाय किती येणार आहे, 3 1 जा 3 आणि बाकी 0 जसेच्या तसे, किंवा 300 300 300 300. याप्रमाणे त्याचा आन्सर 30,000 येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 5 हा 1000 प्लेसवर आहे म्हणून 5 इज इक्वल टू 1000 रायटिंग करायचे आहे. त्यानंतर 5 इंटू 1000 करायचे आहे, कारण की तो 1000 प्लेसवर आहे. हा नंबर 10,000 प्लेसवर होता म्हणून 5 ने मल्टिप्लाय 1000ला करायचा आहे. 5 1 जा 5 आणि 3 0 जसेच्या तसे. तर 5 हा ची प्लेस व्हॅल्यू आलेली आहे 5,000. नंतर 7 हा 100 प्लेसवर आहे म्हणून 7 इंटू 100 करायचा आहे. 7 1 जा 7, 2 0 जसे आहे तसे. तर इथे 700 त्याचा आन्सर आलेला आहे. तर 0 हा 10 प्लेसवर आहे. इथे बघा आपण यसने रायटिंग केलेलं आहे, कारण की इथे 0 हा नंबर आहे असल्यामुळे जर इतर नंबर आले असते 2 3 4 वर आला असता तरी आपण इथे 10च रायटिंग केलं असतं. एस केवर रायटिंग करतो आपण. जर 1 पेक्षा जास्त नंबर येत असेल तर आपण इथे एस रायटिंग करतो. तर 0 हा 10 प्लेसवर आहे म्हणून 0 इंटू 10 करायचे आहे. 0 10 जा 0. नंतर 5 हा युनिट प्लेसवर आहे म्हणून 5 युनिट्स रायटिंग केलेलं इथं. तर 5 युनिट हा नंबर केव्हाही 1 स्वरूपात राहतो म्हणून 5 1 जा 5. इथे कुठलाही नंबर राहतो युनिटची व्हॅल्यू ही 1 राहत असते. त्याला आपण युनिट पण म्हणतो किंवा 1 पण म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन 7,82,899. तर प्रत्येक नंबर इथे प्लेस रायटिंग केलेले आहे. 7 हा लॅक प्लेसवर आहे म्हणून 7 इंटू लॅक जर ते मल्टिप्लाय केला तर 7 लॅक याप्रमाणे त्याचा आन्सर येते. तर 8 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून 8 इज इक्वल टू 10,000, म्हणजेच 8 इंटू 10,000 करायचे आहे तर त्याचा आन्सर येईल 80,000. 2 हा 1000 प्लेसवर आहे म्हणून 2 इंटू 1000 करायचे आहे इज इक्वल टू 2000. नंतर 8 हा 100 प्लेसवर आहे म्हणून 8 इंटू 100 इज इक्वल टू 800. 9 हा 10 प्लेसवर आहे, 9 इंटू 10 करायचे इज इक्वल टू 90. आणि नेक्स्ट हा जो 9 आहे युनिट प्लेसवर आहे म्हणून 9 इज इक्वल टू युनिट्स रायटिंग केलेले आहे आणि 9 इंटू 1 करायचे आहे. 1 का बरं घेतला, कारण युनिटची व्हॅल्यू जे राहते 1. आता हे जे इथं रायटिंग केलेलं आहे हा 1 युनिट, हा 10, हा 100, हा 1000, हा 10,000 आणि हे लॅक, ह्या प्रत्येक नंबरची आपण इथे हे व्हॅल्यू रायटिंग केलेली आहे आणि त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. तेव्हाच आपल्याला त्या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू मिळणार आहे. याप्रमाणे क्वेश्चन 3 मधला 2 सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 मधला 3 82,74,508. 8 हा 10 लाख प्लेसवर आहे म्हणून 10 लाख आपण रायटिंग केलेलं आहे आणि 8 इंटू 10 लाख आपण रायटिंग करायचा आहे. 10 नंबर रायटिंग करायचा आहे आणि लॅकवर आपल्याला माहिती पाहिजे की 50 राहतात म्हणून 50 इथे रायटिंग करायचे आहे. याप्रमाणे 3 नंतर कॉमा देऊन त्यानंतर 2 2 नंतर त्याचा मल्टिप्लाय 8 1 जा 8 आणि बाकी 0 जसेच्या
तसे. 2 हा लॅक प्लेसवर आहे म्हणून 2 लॅक, 2 इज इक्वल टू लॅक याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. त्यानंतर 2 इंटू लॅक करायचे आहे. तर 2 इंटू लॅक जर केलं तर 2 लॅक याप्रमाणे त्याचा ॲन्सर येईल. 7 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून 7 इज इक्वल टू 10,000 रायटिंग करून 7 इंटू 10,000 करायचे आहे. इज इक्वल टू त्याचं उत्तर येईल 7 1 7 आणि 40 जसंच्या तसे. तर उत्तर येईल 3 नंतर कॉमा देऊन 70,000. त्यानंतर 4 हा नंबर 1000 प्लेसवर आहे म्हणून 4,000 याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. इज इक्वल टू 4 इंटू 1000 करायचं आहे. त्यानंतर 4,000 त्याचा ॲन्सर येणार आहे. 4 1 4 त्याप्रमाणे. हे प्लेस रायटिंग करताना तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. त्यानंतर प्रत्येक नंबर हा सुरुवातीपासून 8 आहे तर 8, 10 लॅक याप्रमाणे नंबर रायटिंग करत आपल्याला युनिटपर्यंतची व्हॅल्यू रायटिंग करून प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर 5 हा 100 प्लेसवर आहे म्हणून 5 इंटू 100 500. 0 10 प्लेसवर आहे म्हणून 0 इंटू 10 इज इक्वल टू 0. 0चं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 0ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तरी ॲन्सर हे 0 येत असते. 8 हा युनिट प्लेसवर आहे तर 8 इंटू 1 करायचं आहे कारण युनिटची व्हॅल्यू 1 राहते म्हणून 8 1 8. याप्रमाणे क्वेश्चन 3 आपण सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. आपल्याला इथे नंबरचा एक्सपांड फॉर्म दिलेला आहे म्हणजे एक्सपांड करून नंबर दिलेला आहे. यापासून नंबर तयार करायचे आहे. आता याप्रमाणे जर तुम्हाला नंबर दिलेला असेल याची ट्रिक्स म्हणजे एकच आहे की यामधला सर्वात बिग नंबर बघायचा आहे. बघा हे सर्व नंबर वेगवेगळे आहे. हा फर्स्ट नंबरमध्ये 60,000 वेगळा, 4,000 वेगळा, 600 वेगळे, 70 वेगळे आणि 9 वेगळे. आणि या प्रत्येक नंबरमध्ये युनिट, टेन्स, 100, 1000 हे प्लेस दिलेले आहे. यामध्ये युनिट दिलेलं आहे, यामध्ये युनिट आणि 10 दिलेलं आहे, यामध्ये युनिट, टेन्स, 100 दिलेलं आहे, यामध्ये युनिट, टेन्स, 100, 1000 दिलेलं आहे आणि यामध्ये 10,000 पर्यंत नंबर दिलेले आहे आणि या थर्डमध्ये 10 लॅकपर्यंत नंबर दिलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला याप्रमाणे जर नंबर दिलेला असेल तर यामधला सर्वात बिग नंबर बघायचा आहे. आता हा फर्स्ट नंबर असेल, फर्स्ट नंबरमधलं तुम्हाला याच्यापासून नंबर तयार करायचा असेल त्यामधला बिग नंबर कोण आहे 60,000. तर 60,000 हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यामध्ये जेवढे प्लेस असेल तेवढे प्लेस आपल्याला काउंट करून ॲन्सरमध्ये रायटिंग करायचे आहे. म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. तर 10,000 या ठिकाणी आपल्याला रायटिंग करावं लागेल. किंवा या सर्व नंबरची रफमध्ये व्हर्टिकली म्हणजे उभ्या मांडणीने तुम्हाला ॲडिशन करता येत असेल किंवा आडव्या मांडणीने करता येत असेल तर ॲडिशन करून मग तुम्हाला या एक्सपांड नंबरपासून नंबर तयार करता येईल. तर याप्रमाणे जर क्वेश्चन आलेला असेल तो याप्रमाणे सॉल्व करायचा आपल्याला. तर बघा यामधला सर्वात बिग नंबर बघायचा आहे म्हणजे बिग नंबर आहे 60,000. तर यामध्ये प्लेस किती आलेले आहे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. तर ॲन्सरमध्ये तेवढे प्लेस तुम्हाला रायटिंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला झिरो सोडून जे नंबर असेल ते नंबर त्या ज्या प्लेसवर असेल त्या प्लेसमध्ये तो नंबर रायटिंग करायचा आहे. आता इथे तुम्हाला सांगितलं 9 आहे युनिट प्लेसवर आहे, 0 आहे युनिट प्लेसवर, 7 आहे 10 प्लेसवर. फक्त आपल्याला 0 न पकडता सुरुवातीला 0चा विचार न करायचा. फक्त आपल्याला नंबर बघायचा आहे की यामध्ये जे क्वेश्चन 1मध्ये जे नंबर दिलेले आहे ते नंबर कुठल्या प्लेसवर आहे. तर 9 हा युनिट प्लेसवर आहे म्हणून 9 आपल्याला युनिटच्या प्लेसमध्ये इथे रायटिंग करायचे आहे. ओके, हे तुम्हाला कळलं असेल की इथे हे प्लेस कुठले आहे बिग नंबरचे. या एक्सपांड नंबरमधील जो बिग नंबर आहे त्यामध्ये जेवढे प्लेसेस आलेले आहे म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 तेवढेच प्लेस आपण इथे रायटिंग करायचे आहे. आणि मग प्रत्येक नंबरमधला आपल्याला 0 सोडून अगोदर जेवढे नंबर असेल 1पासनं नॅचरल नंबर ते नंबर आपल्याला त्याचा प्लेस बघायचा आहे आणि तो प्लेस त्यामध्ये इथे ॲन्सरमध्ये रायटिंग करायचा आहे. मग 9 आहे युनिट प्लेसवर आहे म्हणून 9 आपल्याला युनिट प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. नंतर इथे सेकंड 70मधला युनिटने बघायचा आहे, नंबर बघायचा आहे आणि हा 7 10 प्लेस आहे म्हणून 7 10 प्लेसवर आहे म्हणून आलेल्या ॲन्सरमध्ये इथे 7 10 प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 6 हा 100 प्लेसवर आहे म्हणून इथे 6 100 प्लेसमध्ये आपण रायटिंग केलेले आहे. त्यानंतर 4 हा 1000 प्लेसमध्ये आहे म्हणून 4 इथे रायटिंग करायचं आहे. नंतर हा 6 10,000मध्ये आहे तर इथे 10,000 प्लेसमध्ये रायटिंग केलेला आहे. त्यानंतर या सेकंडमध्ये पण सर्वात बिग नंबर आहे 9 लाख आणि प्रत्येक नंबरमध्ये इथे मी प्लेस दिलेले आहे. बिग नंबरमध्ये जे प्लेस आहे ते युनिटपासून तर लॅकपर्यंत आहे तेच आपण प्लेस इथे ॲन्सरमध्ये रायटिंग करून घ्यायचे आहे.
आणि 0 सोडून जे पण नंबर आले असेल 1पासनं ते कुठल्या प्लेसवर आहे ते नंबर आपल्याला त्या आलेल्या ॲन्सरमध्ये रायटिंग करायचे आहे. जर एखादा आपल्या ॲन्सरमधील जर एखादा बॉक्स सुटत असेल तर त्या ठिकाणी मग आपण 0 रायटिंग करू शकतो. तर बघा इथे 5 युनिट प्लेसवर आहे म्हणून 5 युनिट प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. 8 हा 100 प्लेसमध्ये आहे म्हणून 8 100 प्लेसमध्येच रायटिंग करायचं आहे. 7 हा 1000 प्लेसमध्ये आहे 7000 प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. 2 हा 10,000 प्लेसमध्ये आहे म्हणून इथे 2 10,000 प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. आणि 9 हा लॅक प्लेसमध्ये आहे म्हणून 9 लॅक प्लेसमध्ये. बघा इथे हा एक नंबर बॉक्स सुटलेला आहे म्हणजे 10 प्लेसमध्ये कुठलाच नंबर आलेला नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला 0 रायटिंग करता येतो. ओके, याप्रमाणे हा नंबर कंप्लीट झालेला आहे. कुठला बॉक्स आपला रिकामा दिसत असेल तर त्या ठिकाणी 0 हा नंबर रायटिंग करायचा असतो. 3rd नंबरमध्ये बघायचं आपल्याला की 7 हा सिंगल नंबर आहे तो युनिट प्लेसमध्ये आहे. तो युनिट प्लेसमध्ये आपण रायटिंग करायचा आहे. इथे बघा बिग नंबरमध्ये जेवढे प्लेस आहे म्हणजे 10 लाख प्लेस आहे ते इथे मी रायटिंग केलेले आहे. त्यानंतर इथे 10मधला 1 हा 10 प्लेसवर आहे म्हणून इथे 10 प्लेसमध्ये 1 रायटिंग करायचं आहे. 5 हा 100 प्लेसमध्ये आहे कारण की युनिट 10 100 म्हणून 100 प्लेसमध्ये 5 रायटिंग केलेला आहे. नंतर इथे 9000 आहे 9 हे 1000 प्लेसवर आहे म्हणून इथे 9 मी 1000 प्लेसमध्ये रायटिंग केले. ते 60,000 आहे म्हणजे 60 म्हणजे 10,000 म्हणजे हा जो 6 आहे तो 10,000 प्लेसवर आहे. आणि ते काउंट करून बघायचं आपण युनिट 10 100 1000 10,000 प्लेसमध्ये 6 रायटिंग करायचं. आणि हा 3 लाख प्लेसमध्ये आहे आणि हा 2 10 लाख प्लेसमध्ये. तर याप्रमाणे एक्सपांड नंबर दिला असेल ते सोल्युशन आपल्याला त्याच्यापासून नंबर याप्रमाणे करता येतो किंवा या सर्व नंबरची ॲडिशन तुम्हाला करून पण तो नंबर तुम्हाला हाच नंबर मिळला आहे. त्यानंतर क्वेश्चन 4मधला 4. तर यामध्ये बघा 7 लाख आहे तर 7 हा कुठल्या प्लेसवर आहे लॅक तर आपण या पद्धतीने पण सॉल्व करू शकतो सुरुवातपासून. 8 हा 10,000 प्लेसवर आहे म्हणून इथं 10,000 प्लेसमध्ये रायटिंग केलं. 4 हा 1000 प्लेसमध्ये आहे तर 4,000 प्लेसमध्ये रायटिंग केला. 5 हा 100 प्लेसमध्ये आहे आणि 10 आणि युनिट प्लेसमध्ये इथे कुठलेच नंबर दिलेले नाही आहे म्हणून अशा वेळेस आपण जे प्लेस सुटले असेल त्या ठिकाणी आपल्याला 0 रायटिंग करायचं असते. तर इथे पण बघा 8 हा 10 लाख प्लेसमध्ये आहे कारण युनिट 10 100 1000 10,000 लॅक 10 लाख म्हणून 8 हा 10 लाखमध्ये रायटिंग करायचं 0 रायटिंग करायचे नाही आहे. 5 हा 10,000 प्लेसमध्ये आहे म्हणून लॅक सोडून द्यायचा आहे. इथे 5 आपल्याला 10,000 प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. 1 हा 1000 प्लेसमध्ये आहे म्हणून 1 इथे 1000 प्लेसमध्ये रायटिंग करायचं आहे. आणि 6 हा 100 प्लेसमध्ये इथे 600 प्लेसमध्ये आणि 9 हा युनिट प्लेसमध्ये. बघा इथे 10 प्लेस सुटलेला आहे आणि लॅक प्लेस सुटलेला आहे तर अशा वेळेस सुटलेल्या जागी आपल्याला 0 रायटिंग करता येतो. ओके, याप्रमाणे आपण क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.